नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि सुपरफास्ट 50 च्या माध्यमातून पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर. तपोवन मैदानात संध्याकाळी मोदींची सभा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या महाराष्ट्रात 7 सभा. कोल्हापूर, पुणे, सातारा, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभा होणार. साताऱ्यात शरद पवारांच्या आज 2 सभा. धैर्यशील मोहिते पाटील आणि शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात. प्रियंका गांधींची आज लातूरच्या उदगीरमध्ये सभा. लातूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या दौऱ्यावर. संजय काका पाटलाच्या प्रचारासाठी दुपारी 2 वाजता सभा. मुख्यमंत्री शिंदे उद्या पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी बोरीवलीत. स्वामी विवेकानंद चौकातून गोयल यांच्या प्रचार रॅलीची सुरुवात होणार. प्रचार गीतात जय भवानी आणि हिंदू शब्दावरील ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली. आयोगाचा निर्णय नियमानुसार. आक्षेपार्ह शब्द वगळण्याबाबत विचार करावा. निवडणूक आयोगाच्या सूचना. पुण्यात आज शिवसंग्रामची महत्त्वाची बैठक. ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार? बैठकीत ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार. देशात दुसऱ्या टप्प्यात 60.96% मतदान, तर महाराष्ट्रात 59.63% मतदान. देशात सर्वाधिक मतदान त्रिपुरामध्ये. नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ. रोहित पवारांकडून ट्विट. पैसे देऊन सभेला आणणाऱ्या गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खातात. रोहित पवारांचे ट्विट. मतदान न करताच बोटाला शाई लावून भाजपनं पैसे वाटले. महाविकास आघाडीचे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुखांकडून तक्रार दाखल. यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरातील धक्कादायक प्रकार. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या खोलीमध्ये भंगार जमा, ईव्हीएम आणि बंद लिफाफे. मतदान ओळखपत्र सापडल्याचा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. वापरात नसलेले ईव्हीएम मशीन सापडलं असल्याचं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. जरांगे पाटलांची सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समर्थनार्थ 30 एप्रिलला बेळगावात जाहीर सभा. सीमा भागातील प्रश्नांवर जरांगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. सोलापुरातील अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन सील. कारखान्यावर 435 कोटींचं कर्ज असल्यानं द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकची कारवाई. पुण्याच्या राजगडमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बूथ कमिटीची बैठक. जबाबदाऱ्या समजून घेऊन काम करा. बैठकीत सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. काँग्रेस नेते नसीम खान यांचा स्टार प्रचारक पदाचा राजीनामा. 48 मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार नाही दिल्यामुळे नसीम खान नाराज. शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी धरला संबळ्यावर ठेका. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीच्या बलसा खुर्द गावात अखेर रात्री 9:30 वाजता मतदान संपलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतल्यानंतर 629 जणांनी मतदान केलं. इगतपुरीतील वाघाचा झाप, मेंगळा झाप, कातोरे वस्ती या आदिवासींची घोटभर पाण्यासाठी पायपीट अखेर थांबली. खैर उम्माह चॅरिटेबल सोसायटीच्या वतीनं टँकरद्वारे टाकीत पाण्याची सोय. आदिवासींना घरासमोरील नळातून मिळणार पाणी. रत्नागिरीच्या संगमेश्वरात पाणी टंचाईची तीव्रता. फक्त एका वाडीला पाणी सुरू. 37 वाड्यांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा. उन्हाची तीव्रता वाढत असताना चिपळूणमध्ये पाणी टंचाईची झळ. 15 गावातील 32 वाड्यांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा. गावातील विहिरीचे स्रोत आटल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण. नंदुरबारच्या नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एसीबीचा ट्रॅप. कारवाईत 2 मोटार वाहन निरीक्षक आणि 1 खासगी पंटर ताब्यात. 2 दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 2 कारवाया. धुळ्यातील मजदी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाला 50,000ची लाच घेताना एसीबीकडून अटक. महसूल विभागात खळबळ. मुंबई आग्रा महामार्गावर वाडीभरेजवळ 4 चाकीला अपघात. अचानक टायर फुटल्यानं 4 चाकी पलटली. अपघातात 11 जण जखमी. कर्नाटकच्या हुबळीत तरुणीची हत्या करणाऱ्याला शिक्षा द्या. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंगायत समाजाचे आंदोलन करत मागणी. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा तडाखा. तापमान वाढल्यानं फळबागांचं नुकसान. तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत. साताऱ्यातील खंबाटकी घाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे प्रवाशांनी वाहनं रस्त्याच्या कडेलाच थांबवली.
बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस. दररोज अवकाळी पाऊस होत असल्यानं शेतपिकांचं मोठं नुकसान, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. धुळ्याच्या सोनगीर परिसरातील धरणं आणि तलाव एप्रिलमध्येच कोरडे. परिसरातील मासेमारीही ठप्प. नंदुरबार जिल्ह्यात कांद्यांची आवक प्रचंड वाढली. गेल्या 15 दिवसात 36,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल. शिवडी क्रॉस रोडवरील झोपड्या रिकाम्या करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश. आचारसंहितेचं कारण न देण्याच्याही सूचना. नंदुरबार जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव 2019 पासून शासनाकडे पडून जिल्ह्यात 8 अतिरिक्त आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी. राज्यात 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट. ठाणे मुंबईसह विदर्भालाही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार, हवामान विभागाचा अंदाज. कांदिवली बोरीवलीमध्ये 3 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पाणी बंद राहणार. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे मुंबईच्या आर दक्षिण आणि आर मध्य विभागाच्या काही परिसरांचा पाणी पुरवठा बंद. 2 मेच्या रात्री 10 वाजेपासून 3 मेच्या रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. नंदुरबारमधील नवापूर रेल्वे गेट 29 एप्रिल पासून 1 मे पर्यंत बंद राहणार. पर्यायी उच्चल ते धानोरा मार्ग सुरू. सुरत नागपूर महामार्गावरील वाहनधारकांना मनस्ताप होणार. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर पोलीस परेडची रंगीत तालीम सुरू. 1 मेला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील भोयगाव जवळ सापडली अश्मयुगीन अवजारं. 25,000 वर्षादरम्यान आदिमानवांच्या वस्तीचे पुरावे असल्याचे भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा. साताऱ्यातील पाटण येराड येथील येडोबा देवाची यात्रा भरली. काठ्या नाचवत काठ्यांवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत पार पडला छबिना. यात्रेला भाविकांची गर्दी. पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोळवडी गावात काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे नियोजन. 100हून अधिक पैलवानांचा स्पर्धेत सहभाग. कुस्त्या पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. मुंबईतील कोस्टल रोड मार्गावर देशातील पहिला यशस्वी प्रयोग. कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वीपणे पूर्ण. भरती ओहोटीचा वापर करून तुळईद्वारे 2 मार्गांची ऐतिहासिक जोडणी. धुळे लोकसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांनी पहिल्याच दिवशी 47 नामनिर्देश पत्र घेतले. यंदा नामनिर्देश पत्रांची विक्रमी विक्री. पुण्याच्या शिरूरमधील पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पिकांचं नुकसान, शेतकरी पुन्हा चिंतेत.